विदर्भातील वाघ आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जाणार आहे। सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात 2 वाघ असून विदर्भातील 2 वाघिणींची प्रतीक्षा प्रकल्पाला आहे। काही वर्ष आधी विदर्भातील वाघ नेण्याचा प्रस्ताव हा केंद्राला पाठवला होता, मात्र विदर्भातील वाघांना सपाट भूप्रदेशाची सवय असल्याचे कारण देत हा प्रस्ताव परत पाठवण्यात आला। प्रस्तावात सुधारणा करून नव्याने प्रस्ताव पाठवण्यात आला असून केंद्राने मंजुरी देताच विदर्भातील वाघ आता सह्याद्रीकडे रवाना होतील। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊ। जितेंद्र, विक्रांत, आपल्याला माहित आहे की सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील 4था व्याघ्र प्रकल्प आहे। सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील जो वनभाग आहे, चांदोली जे जंगल आहे त्याला मिळून हा व्याघ्र प्रकल्प तयार करण्यात आलेला आहे। मात्र इथे वाघांची कमतरता आहे। आता आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रात सर्वाधिक वाघ हे विदर्भात आहेत। विदर्भात हे मोठे व्याघ्र प्रकल्प आहेत, त्यामध्ये ताडोबा असेल, मेळघाट असेल किंवा पेंच व्याघ्र प्रकल्प असेल, या व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्येत मोठी वाढ झालेली आहे आणि येथील जो मानवी आणि वन्यजीव संघर्ष आहे त्यामुळे वाघांना इतर स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव देखील आहे। त्याच अंतर्गत आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात 2 वाघ किंवा काही वाघ पाठवण्याचा जो आहे तो प्रस्ताव केंद्राला पाठवण्यात आलेला आहे। केंद्रीय म्हणजे सेंट्रल झू ऑथॉरिटीने याला मंजुरी देताच हे वाघ पुन्हा इकडे पाठवण्यात येतील आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जे सह्याद्री हा 4था व्याघ्र प्रकल्प आहे तेथे देखील आता पर्यटकांना वाघाचा अनुभव करता येईल। मात्र हे प्रकल्पाला किंवा या जो प्रस्ताव आहे याला केंद्र कधी मंजुरी देते त्यावर हे सर्व काही अवलंबून आहे। मात्र लवकरच याला मंजुरी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। बरं, धन्यवाद जितेंद्र दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।